महत्त्वाच्या बातमीने सुरुवात करूयात। युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये राजकीय वादाला तोंड फुटलंय। आदित्य ठाकरेंनी वरळीमधील आपल्या मतदारांना भावनिक आवाहन केल्यानंतर मनसेनं आदित्य ठाकरेंविरोधात मोर्चा उघडलेला आहे। राज ठाकरेंच्या जीवावर आदित्य ठाकरे वरळीचे आमदार झाल्याचा दावा मनसेनं केला। वरळीत विकास केल्याचा आदित्य ठाकरेंच्या दाव्यांची लावरे व्हिडिओच्या माध्यमातून पोलखोल करण्याचा इशारा मनसेनं दिला। आदित्य ठाकरेंविरोधात मनसे आक्रमक, लावरे तो व्हिडिओ मधून टीकास्त्र, आदित्य ठाकरेंना घेरण्याचा प्रयत्न। वरळी विधानसभा मतदारसंघात आदित्य ठाकरे विरुद्ध मनसे असा राजकीय सामना रंगलाय। आदित्य ठाकरेंच्या भावनिक पत्रावर मनसेने सडकून टीका केली आहे। तसंच राज ठाकरेंमुळेच 2019च्या विधानसभा निवडणुकीत आदित्य ठाकरेंच्या विजयाचा मार्ग सुकर झाल्याचा दावा मनसेकडून करण्यात आलाय। काकांच्या वगैरे सगळ्यांच्या आशीर्वादाने आणि लोकांच्या वरळीकरांच्या आशीर्वादाने तिकडे वरळीला युवराज आमदार म्हणून निवडून आले। ब्रह्मास्त्र असते ते शिवसेनेकडे नेहमी एक ब्रह्मास्त्र आहे, भावनिक। तसं एक भावनिक ब्रह्मास्त्र त्यांनी काढलंय बाहेर। आदित्य ठाकरेंनी नुकतंच वरळीतल्या आपल्या मतदारांना एक भावनिक पत्र लिहिलं। त्यामध्ये वरळीत नवीन बस थांबे, चांगले फुटपाथ, मजबूत रस्ते, हिरव्यागार मोकळ्या जागा उपलब्ध करून दिल्याचा दावा केला। आदित्य ठाकरेंच्या त्या दाव्यावर मनसेनं पलटवार केलाय। त्यासाठी आदर्शनगर कोळीवाड्यातील अरुंद रस्ते आणि फुटपाथची दुरवस्था लावरे तो व्हिडिओच्या माध्यमातून उघड केली आहे। खोटं ते बोलतायत आणि रेटून बोलतायत हे तुम्हाला आता आम्ही व्हिडिओ मार्फत वगैरे दाखवायला सुरुवात करतोय। त्याच्यामध्ये त्यांनी लिहिलंय पहिलं चांगले फुटपाथ। चांगले फुटपाथ हे आता तुम्ही बघाच फुटपाथ कसे आहेत ते। असे अरुंद रस्ते आहेत की जिकडे पार्किंगचा प्रॉब्लेम आहे, पार्किंगमुळे गाड्या तिकडे शाळेच्या स्कूल बस वगैरे फिरू शकत नाही, सिनियर सिटीजन चालू शकत नाहीत। मनसेच्या या आरोपांचं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं खंडन केलंय। आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघातील विविध विकास कामांवर मनसेनं सवाल उपस्थित केलाय। बीडीडी चाळीच्या पुनर्विकासाविषयी आदित्य ठाकरेंनी अनेक आश्वासनं दिली, मात्र ते प्रश्न सोडवण्यात आदित्य ठाकरेंना अपयश आल्याची टीका मनसेकडून करण्यात आली आहे। आदित्य ठाकरेंविरोधात मनसेनं आता मोर्चा उघडलाय। वरळी विधानसभा मतदारसंघात आदित्य ठाकरेंची राजकीय कोंडी करण्याचा मनसेचा प्रयत्न आहे। त्यामुळे आगामी काळात मनसे विरुद्ध आदित्य ठाकरे असा राजकीय सामना रंगण्याची शक्यता नाकारता येत नाही। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर आता गुवाहाटी पुन्हा एकदा चर्चेत आलंय। कारण उद्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहकुटुंब गुवाहाटीला जाणार आहेत। त्यांच्यासह त्यांचे समर्थक आमदार आणि खासदारही गुवाहाटीला जातील। बाळासाहेबांचे शिवसेना पक्षाचे आमदार उद्याच गुवाहाटीला कामाख्या देवीचं दर्शन घेत आहेत आणि उद्या सकाळी 9 वाजता मुंबई विमानतळावरून गुवाहाटीसाठी मुख्यमंत्री निघतील। दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या गुवाहाटी दौऱ्याच्या पूर्वीच न्यूज 18 लोकमत गुवाहाटीला पोहोचलं। गुवाहाटीला जाणार ना आम्ही जे 50 लोक आहे ते जाणार आहोत। मुख्यमंत्र्यांनी तिथले आम्हाला हे केलेलं आहे, आल्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार होईल। तिथल्या मुख्यमंत्र्यांनीच आम्हाला निमंत्रण दिलं होतं की हे सगळं झाल्यावर परत या, ते जातोय आम्ही। आल्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार होईल। कामाख्या देवी जागृत आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या पुन्हा एकदा गुवाहाटीला जात आहेत, मात्र यापूर्वीही ते गुवाहाटीला गेले होते। राज्यात जर आपण लक्षात घेतलं, राज्यात सत्तांतरापूर्वी 22 जूनला एकनाथ शिंदे आमदारांसह सुरतहून गुवाहाटीला गेले होते। 8 दिवस एकनाथ शिंदेंसह 26 आमदारांचं वास्तव्य गुवाहाटीमधल्या हॉटेलमध्ये होतं। गुवाहाटीत असताना शिंदेंसोबत असलेल्या आमदारांच्या संख्येत वाढ होत गेली। 29 जूनला गुवाहाटीवरून सर्व आमदार गोव्यात दाखल झाले आणि त्यावेळी शिंदेंसोबत असलेल्या आमदारांची संख्या 50 वर पोहोचली। त्यानंतर राज्यात सत्तांतर झालं आणि शिंदे फडणवीस सरकार सत्तेत आलं। यानंतरची बातमी अशी आहे की राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात चांगला समन्वय पाहायला मिळतोय, मात्र त्यांच्यात कोण फूट पाडतंय असा प्रश्न बाबा रामदेव यांनी उपस्थित केला। तर राज्य सरकारमध्ये 18 तास काम करणारे मंत्री आहेत असं वक्तव्य अमृता फडणवीस यांनी केलंय।
राज्य सरकारमधील मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळात चांगल्या कामाचा योग जुळून आलाय. तर दुसरीकडे पतंजली योगपीठ आणि मुंबई महिला पतंजली योग समितीनं ठाण्यात योग विज्ञान शिबिर आयोजित केले. या ठिकाणी सरकारचा आणि पतंजलीचा योगायोग पाहायला मिळाला. बाबा रामदेव यांनी यावेळी त्यांचं आणि आचार्य बाळकृष्ण यांचं उदाहरण दिलं. आमच्या दोघात वाद होऊन कधी आम्ही वेगळे होणार याकडे अनेकांचं लक्ष असल्याचं त्यांनी सांगितलं. तसाच प्रकार मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या बाबतीत सुरू असल्याचं बाबा रामदेव म्हणाले. जब मैं उठ जाता हूँ तब तक तो उनको सोने के लिए समय मिलता है. इतना पुरुषार्थ कर लेते एक राज्य के लिए भी. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या कार्यक्रमाला उपस्थित होत्या. राज्य सरकार नागरिकांसाठी वेगानं निर्णय घेत असल्याचं त्यांनी सांगितलं. सभी के लिए और किसान सभी के लिए जो है जो निर्णय लेने का काम इस सरकार को करना था, मतलब कई सरकारों को करना था, लेकिन कई लोगों ने किया नहीं. लेकिन इस सरकार ने जो है सभी दरवाजे जो है सभी लोगों के लिए खोल दिए. और कभी सोचा नहीं सरकार ने कि बाबा हमारे तिजोरी में पैसे है कि नहीं है. विरोधकांकडून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यात कशी फूट पडेल याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र दोन्ही नेत्यांमधला समन्वयाचा जुळून आलेला योग पाहता विरोधकांचा हटयोग यशस्वी होण्याची चिन्ह दिसत नाहीयेत. अजित मांढरे, न्यूज 18 लोकमत, ठाणे. पुढली बातमी अशी की उपमुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनीही राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या विधानावर आपली प्रतिक्रिया दिली. मी राज्यपालांना जवळून ओळखते, त्यांचं मराठी भाषेवर प्रेम आहे. ते एकमेव राज्यपाल आहेत जे मराठी शिकतायत. मराठीतून बोलण्याच्या ओघात ते काही बोलून जातात, त्याचा वेगळा अर्थ काढला जातो, अशी प्रतिक्रिया अमृता फडणवीस यांनी दिली. त्याचबरोबर सर्वांनी महिलांचा सन्मान करावा असं म्हणत श्रद्धा हत्याकांडातील आरोपीला अशी शिक्षा मिळावी की पुन्हा अशी कृती करण्याची कोणाचीही हिंमत होणार नाही, असंही त्यांनी म्हटलं. मी तुम्हाला एवढं सांगेन, मी राज्यपालांजींना ओळखते आणि ते मला वाटतं एकमेव राज्यपाल आहेत ज्यांनी इथे आल्यावर मराठी शिकली. त्यांना मराठी भाषेचं खूप प्रेम आहे आणि ते बोलतात खूपदा जोतात, काही वेगळं बोलत असतात, काही लोक काही वेगळं समजतात, पण मनापासून मराठी माणसाला प्रेम करणारे आहेत आपले भगतसिंगजी. आपल्या आपल्याला भारताला जर पुढे न्यायचं आहे, जर आपल्याला प्रगतिशील पासून प्रगत व्हायचं आहे, तर नक्कीच स्त्रियांचा हातभार खूप जरुरी आहे. आणि त्यांच्यासाठी स्त्रियांसाठी जरुरी आहे की त्यांनी सशक्त राहायला पाहिजे, कारण त्यांनी त्यांचं कुटुंब चांगलं राहील, त्यांनी पूर्ण त्यांचा देश आणि त्यांच्या आसपासची जी कम्युनिटी आहे ती छान राहील. एकदम खूपच दुःख होतं श्रद्धाचं पूर्ण जे झालं ते पाहून ऐकून. आणि मला वाटतं पूर्णपणे यात खोलात जाऊन तिला न्याय मिळायला पाहिजे आणि अशा प्रकारे मिळायला पाहिजे की लोकांनी हादरायला पाहिजे. ह्या प्रकारे ज्या प्रकारे तिचा मृत्यू झाला ती हिम्मत करणं, पण या इतकी हिम्मत होणं कोणाला, एवढी हिम्मत पण नको व्हायला की स्त्रियांवर हात जरी उचलला नको. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी महाराष्ट्रातील 2 तालुके आमचा असल्याचा दावा केल्यानंतर महाराष्ट्रातील नेते आणि सर्वसामान्य जनता ही आक्रमक झाली आहे. कर्नाटक राज्यातील पर्यटनाचा प्रचार करणारं पोस्टर मुंबई शहरातील माहीम भागात लागलेलं आहे आणि या पोस्टरला काळं फासून बोम्मईंचा निषेध करण्यात आला. पुढे पाहूयात, मुंबई महापालिकेच्या 2 शिपायांचं निलंबन करण्यात आलंय. कोरोना काळात पत्नीच्या नावे कंपनी तयार करून कामाचं टेंडर घेतल्याचा आरोप मलबार हिल, निपियन्सी रोड आणि गिरगावचा समावेश असलेल्या डी वॉर्डमधील 2 शिपायांचं निलंबन करण्यात आलंय. हे दोन्ही कर्मचारी सरकारी सेवेत असताना पत्नीच्या नावे कंपन्या उघडून कोरोना काळात भ्रष्टाचार केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला. कोरोनाच्या काळामध्ये डी वॉर्डमधले 2 शिपाई आपल्या पत्नीच्या नावाने कंपन्या काय बनवतात, 2.25 करोडची कामं पण घेतात. एका बाजूला महापालिकेतला पगारी घ्यायचा, ते टेंडर मॅनेज करण्याचं कृत्यही करायचं, गुन्हाही करायचा आणि मग कंत्राटदार म्हणून मलिदाई मिळवायचा. मुंबई महापालिकेत हे जे घोटाळे चाललेत ना, जणू काही मुंबईकरांच्या खिशामध्ये हात घालून टॅक्स रूपाने त्यांचा पैसा
हा सत्ताधारी लोकांना ओरबाडण्यासाठी ठेवला आहे, या भावनेने प्रकार चालू आहे. पुढे वयात मुंबईत 400 किलोमीटरच्या सिमेंट कॉन्क्रीट रोडसाठी पालिकेनं नव्याने निविदा काढली आहे. मुंबईतील सीसी रोडच्या कामाचा खर्च जवळपास 200 कोटींनी वाढलाय. मुंबईकरांना दर्जेदार आणि टिकाऊ रस्ते मिळणार आहेत. रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते करण्यावर पालिका प्रशासनाचा जोर आहे. 6,079 कोटी 51,74,502 रुपयांच्या निविदा मागवण्यात आलेल्या आहेत. निविदेत परदेशात वापरणारे पोरस सिमेंट वापराची अट घालण्यात आली आहे. आता बघूयात, आयुष्यात अनेक योगायोग घडत असतात, पण असाच एक योगायोग उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत घडला होता. 26 अकराच्या हल्ल्याच्या दिवशी श्रीलंकन मित्राच्या आग्रहामुळे दहशतवाद्यांच्या तावडीतून सुटल्याचा किस्सा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितला. जेव्हा 26 अकराचा दहशतवादी हल्ला झाला त्यावेळी देवेंद्र फडणवीस हॉटेल ताजमध्ये जेवायला जाणार होते, पण आयत्या वेळी त्यांच्या कार्यक्रमात बदल झाला होता. फडणवीसांनीच या 26 अकराच्या दहशतवादी हल्ल्याबाबतची आठवण सांगताना या योगायोगाचा उल्लेख केला. फडणवीसांचे श्रीलंकेतील खासदार असलेले एक मित्र भारत भेटीवर आले होते. फडणवीस त्यावेळी लिओपोल्ड कॅफे जवळच्या मॅजेस्टिक आमदार निवासात राहत होते. श्रीलंकन मित्रासोबत रात्रीच्या जेवणासाठी त्यांनी ताजला जाण्याचं नक्की केलं होतं, पण आयत्या वेळी श्रीलंकन मित्राच्या सांगण्यावरून एअरपोर्ट जवळच्या हयात हॉटेलला ते जेवणासाठी गेले. जिस दिन ये सारा हमला हुआ था तो मैं एमएलए हॉस्टल में रहता था. लियोपोल्ड कैफे के बिल्कुल सामने हमारा एमएलए हॉस्टल था, बिल्कुल. और उस दिन एक श्रीलंका से एक मेंबर ऑफ पार्लियामेंट आए थे, मेरे मित्र थे. उससे पहले यूएस में एक प्रोग्राम में मेरे साथ थे. तो उनका मुझे फोन आया, तो उन्होंने कहा मैं आया हूं. तो मैंने उनको डिनर पे इनवाइट किया. तो मैंने उनको कहा कि हम ताज में डिनर पे चलते हैं. मैंने कहा फॉरेन से आए तो चलो इनको कहीं ठीक जगह ले जाना चाहिए. तो हमारा तय भी हुआ कि ताज में हम डिनर पर आएंगे. लेकिन बाद में उन्होंने कहा कि देवेंद्र जी, इज इट पॉसिबल दैट वी गो समवेयर अराउंड द एयरपोर्ट. तो मैंने कहा हाँ ठीक है भाई, अराउंड द एयरपोर्ट. अब हयात होटल था तो हम लोग हयात चले गए और वहां हयात में हम डिनर पे बैठे थे, तभी ये सारी घटनाएं शुरू हुई. ये 3-4 दिन जो चले गए और उसके बाद एक गुस्सा भी फूटा लोगों का. लोग रास्तों पर भी आए, लेकिन उसके बाद जिस प्रकार से मुंबई ने अपने आप को संभाला, ये बहुत महत्वपूर्ण है. मुंबई के लोगों ने इस घटना का विरोध किया, इसका निषेध किया, इस पर आक्रोश किया, लेकिन मुंबई के लाइफ को डिस्टर्ब नहीं होने दिया. पुढे बघत, बेस्टच्या डबल डेकर बसेस ही मुंबईची शान आहे. मात्र जुन्या डबल डेकर बस कमी झाल्यानं बेस्टनं विजेवर चालवण्यात येणारी दुमजली वातानुकूलित बसचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन केलं. मात्र या आधुनिक डबल डेकर रस्त्यावर कधी येणार हाच प्रश्न मुंबईकर विचारतात. बेस्टच्या ताफ्यातून जुन्या डबल डेकर बस कमी झाल्यानंतर इलेक्ट्रिक डबल डेकर बसला मुख्यमंत्री शिंदे आणि गडकरींनी हिरवा झेंडा दाखवला. मात्र 3 महिने उलटूनही या बसेस मुंबईकरांच्या सेवेत उपलब्ध झाल्या नाहीयेत. नाही, 2-3 महिन्यापूर्वी सांगितलेलं की इलेक्ट्रिक बस येणार, उद्घाटन वगैरे झालेलं, पण अजूनपर्यंत काही डबल डेकर काही इथे काही दिसत नाहीये मॅडम. हो, सुरू व्हायला हवी होती, पण इथे काय दररोजचीच गर्दी असते. ती जर चालू झाली असती तर मग गर्दी कमी झाली असती, पण अजूनपर्यंत काय चालू झालेली नाहीये. त्यामुळे लवकरात लवकर चालू व्हावी आमची अपेक्षा आहे. ती वाढली आणि अर्धा तास बस नसतं. चर्चगेट साईडला खूप आहेत बस, पण व्हीटी साईड आम्हाला एअर इंडिया वगैरे जायला खूपच बसचा प्रॉब्लेम होता. अर्धा तास आम्ही उभे होतो. दुमजली वातानुकूलित बस टप्प्याटप्प्यानं प्रवाशांच्या सेवेत आणण्याचा निर्णय बेस्टनं घेतला. त्यानंतर 900 बस भाडेतत्वावरती येतील अशी घोषणा झाली. परंतु पुण्यात ARAI कडून बसची चाचणी पूर्ण न झाल्यानं मुंबईकरांना आणखी काही महिने डबल डेकर बसची वाट पाहावी लागणार आहे. डबल डेकर मध्ये म्हणजे लेडीज सीटचा प्रेफरन्स म्हणजे दोन्ही साईडला मिळेल आणि म्हणजे लेडीजच्या दृष्टीने चांगले आहेत आणि फ्रिक्वेन्सी वाढली तर चांगलं आहे. कारण नरिमन पॉईंट वगैरे मरीन ड्राईव्ह साईडला लिमिटेड गाड्या आहेत, तर आम्हाला नेहमी इथे आल्यानंतर आणि टॅक्सी वगैरे तर मिळतच नाही. शेअर टॅक्सी किंवा ऑल द वे पूर्ण टॅक्सी घेऊन जायचं तर कॉस्ट पण वाढतं. तर 5 रुपीजला यू आर गेटिंग अ बेटर ऑप्शन, 5 to 6 रुपीज. भारतातील सर्वात मोठ्या संख्येनं ई बसेस मुंबईत आहेत. पुन्हा बेस्टच्या ताफ्यात नव्या इलेक्ट्रिक बस येणार आहेत. मात्र बसेसला हिरवा झेंडा दाखवल्यानंतर सुद्धा या बसेस मुंबईकरांच्या सेवेत उपलब्ध झाल्या नाहीयेत. त्यामुळे बस येणार कधी असा सवाल आता मुंबईकर विचारतायत. सुस्मिता बदाणे,
न्यूज 18 लोकमत, मुंबई. पुढे पाहूयात मुंबईतील गोवरच्या रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होते. गोविंडी इथे राहणाऱ्या 8 महिन्याच्या बालकाचा मृत्यू झाल्यानं मृतांची संख्या 13वर जाऊन पोहोचली. यापैकी 3 मृत्यू मुंबई बाहेरील आहेत, तर दिवसभरात 19 रुग्णांची नोंद झाल्यानं बाधित रुग्णांची संख्या 252वर पोहोचली आहे. मुंबईत गोवर आजाराचा झपाट्याने फैलाव होत असून बालकांची योग्य ती काळजी घ्यावी आणि लसीकरण करून घ्यावं असं आवाहन पालिकेच्या आरोग्य विभागाने केलंय. याचा आढावा घेतलाय याचा वेळोवेळी आम्ही आढावा घेतोय आणि आवाहन करतोय सगळ्या दर्शकांना की आपल्या लहान मुलांची गोवरची लस जर देणं बाकी असेल तर जरूर ती लस देऊन घ्या. पुढे बघा, पनवेलमध्ये गोवरचा धोका वाढला असून पालिका हद्दीत आणखी 2 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानं गोवर रुग्णांची संख्या 5वर पोहोचली. त्यामुळे पालिका प्रशासन हाय अलर्टवर आहे. गोवरची लक्षणं आढळलेल्या आणखी काही जणांचे रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आलेत, तर प्रशासनाकडून नागरिकांना खबरदारी घेण्याचं आवाहन केलं जात आहे. त्यानंतर बघूयात, शिवसेना ठाकरे गटातील महिला आघाडी सर्व काही आलबेल नसल्याचं स्पष्ट झालंय. महिला आघाडीतील नेत्यांनी वरिष्ठांवर तोफ डागत पक्षांतर केलंय. यामुळे महिला आघाडीत कशा प्रकारे कारभार चालतो हे उघड झालंय. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेनेत महिला आघाडी सुरू केली होती. शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्यांना रणरागिणी म्हटलं जातं. अनेक आंदोलनात या रणरागिणी आघाडीवर असतात. मात्र आता महिला आघाडीतली धुसफूस बाहेर यायला सुरुवात झालीय. पक्षातली धुसफूस चव्हाट्यावर आणत उपनेत्या आशा मामेडी यांनी बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश केलाय. कुठे माशी शिंकते की ही बाई अजूनही त्या पदावर आहे. खूप घृणा येते त्या बाईबद्दल. कारण का, मला तर कधी असं वाटतं की बाई नव्हे, ही राक्षस आहे आणि ही संपवायला निघालेली आहे. महिला आघाडीतल्या नेत्या तुच्छतेची वागणूक देतात असा आरोप करत वरिष्ठांकडे तक्रार करूनही उपयोग झाला नसल्याचंच आशा मामेडी यांनी सांगितलं. कोणाकडनं तरी कॅटरसचा खर्च घ्यायचा, कोणाकडनं दागिने घ्यायचे, 50-50 हजाराच्या साड्या घ्यायच्या. काय करायचंय तुम्हाला? तुमच्या कामाने मोठे व्हा ना तुम्ही. ही प्रलोभनं दाखवून की मी हे पद देईन तुला, मी एकाच वॉर्डामध्ये तिघांना इच्छुक करायचं. पहिला वॉर्ड झालाय, मी तुझ्या बायकोला देईन, तुझ्या बायकोला देईन, तुझ्या मुलीला देईन. त्यांच्याकडनं सगळं आमिष त्यांना दाखवून त्यांच्याकडनं गिफ्ट घ्यायचे, साड्या घ्यायच्या, बिर्याण्या मागून घ्यायच्या, खाणं पिणं मागून घ्यायचं. ही काही पद्धत आहे का शिवसेनेची? शिवसेनेत अनेक वर्ष हेच होतंय असं वक्तव्य प्रवीण दरेकरांनी केलं. अजून बऱ्याच जणांची खतखत बाहेर पडेल असंही दरेकरांनी सांगितलं. 4-4 टोळी त्या ठिकाणी युवासेना चालवत होती आणि आता तेच महिला विंगमध्ये शिवसेनेच्या त्या ठिकाणी आहे. आणि मला वाटतं अख्ख्या शिवसेनेच्या सर्व स्तरावर त्या ठिकाणी अशा प्रकारची गटबाजी फार मोठ्या प्रमाणावर आहे. हळूहळू ती बाहेर येताना दिसते. मुंबई महापालिकेच्या निवडणुका कधीही जाहीर होऊ शकतात. अशा वेळी पदाधिकाऱ्यांनी पक्ष सोडणं शिवसेना ठाकरे गटाला महागात पडू शकतं. त्यामुळे पक्षानं आत्मचिंतन करण्याची वेळ आली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट नवनाथ मुकेसह प्रणाली कापसे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. त्यानंतर बघूया, मुंबईतल्या संजय गांधी नॅशनल पार्कमध्ये पुन्हा एकदा सिंहाची गर्जना घुमणार आहे. गुजरातच्या सक्करबाग झूमधून मुंबईच्या नॅशनल पार्कमध्ये 2 सिंह पाठवण्यात आलेले. सलग 20 तासांचा प्रवास करत हे सिंह मुंबईमध्ये पोहोचलेत. गुजरातपासून ते मुंबईपर्यंतचा प्रवास न्यूज 18 लोकमतने प्रेक्षकांना एक्सक्लुझिव्ह दाखवला. जवळपास 20 तासाचा प्रवास, आपण खूप लांबचा प्रवास आहे तो. तरी देखील आपण वेळोवेळी आपले जे सिंह होते त्यांची तपासणी करत होतो, मध्ये मध्ये थांबत होतो. त्यांची सगळे पाण्याची व्यवस्था, सगळे खाद्याची व्यवस्था आपण केलेली होती. त्यामुळं ते देखील आता सुखद याच्यामध्ये आहेत. सुरुवातीला स्ट्रेस होता, परंतु आता आपण मध्ये मध्ये चेक केलं त्यावेळेस ते सुस्थितीत आहे. त्यामुळे एक आनंद आहे की आपण एवढा प्रवास करून अंतिमतः आपण आपले सिंह या पार्कमध्ये आपण आणलेली आहे. मुंबईकरांसाठी खुशखबर बघतोय आपण. मुंबईकरांना लवकरच आता लायन सफारीचा आनंद घेता येणार आहे. गुजरातचे सिंह मुंबईत पोहोचले. सलग 20 तासांच्या प्रवासानंतर गुजरातचे सिंह मुंबईत दाखल झाल्याचं आपण बघतोय. यानंतर या बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.